नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीला सुगड पूजन कसे करायचे, ओवसा कसा पूजायचा व विडे कसे घ्यायचे व नवरीचा ओवसा म्हणजे काय याची संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. इंग्रजी नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. यंदा 14 जानेवारीला बुधवारी देशभरात मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात या दिवशी सवाशे महिला सुगड पूजा करतात. तुम्ही पहिल्यांदाच सुगड पूजा करणार असाल तर जाणून घ्या विधी, पूजा, साहित्याबद्दल. बघा, प्रथम जाणून घेऊ सुगड हा शब्द कोठून आला. खरं तर सुगड या शब्दाचा मूळ शब्द हा सुघट असा आहे. शेतीमालांनी भरलेल्या घटाला सुघट असं म्हणतात. काही काळानंतर या शब्दाला सुगड असे संबोधले जाऊ लागलं. आज प्रत्येक जण सुगड असाच त्याचा उल्लेख करतात. मकर संक्रांतीला तांबड्या आणि काळ्या रंगाचे छोटे माठ म्हणजेच घट, ज्याला सुगड म्हटलं जातं. पूर्वीच्या काळात मातीचे घट नव्हतेच. अशा वेळी घरातील लहान गाढवांमध्ये सुगड पूजा ही केली जात होती. पण आज मकर संक्रांत आली की बाजारात तुम्हाला सहज तांबड्या आणि काळ्या रंगाचे सुगड मिळतात आणि या सुगडमध्ये शेतातील धान्य भरून त्याची पूजा ही केली जाते. आता सुगड पूजेसाठी साहित्य लिस्ट जाणून घेऊ. मकर संक्रांतीला सुगड पूजेसाठी कुठलेही साहित्य राहू नये म्हणून एक लिस्ट तयार करा. एक सुवासनीसाठी 5 सुगड व 1 मातीची पंती. जर 2 सुवासनी असतील तर 10 सुगड होय. मोठे काळे किंवा लाल म्हणजे तांबड्या रंगाचे सुगड हे 5 सुगड, 1 मातीची पंती. हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे म्हणजे भुईमुगाच्या शेंगा, बोरं, तिळगुळ, हळद कुंकू, गव्हाच्या लोंब्या, ज्वारीचं कणीस आणि फुलं मार्केटमधून घेऊन या. बघा, सुगड पूजा आधी ही तयारी आपल्याला करून ठेवायची आहे. तुम्ही ज्या ठिकाणी सुगड पूजा करणार आहात तेथे हे सर्व साहित्य जमा करून ठेवायचं आहे. पाट किंवा चौरंग, लाल रंगाचा कपडा, दिवा, रांगोळी, तांदूळ किंवा गहू, तिळगुळ, लाडू आणि बाजारातून आणलेले सर्व साहित्य हे एकत्रित इथे जमा करायचं आहे. मकर संक्रांतीला सुगड पूजा कशी करावी. मकर संक्रांतीला सकाळी लवकर उठून आंघोळ करून पाण्यात काळे तीळ घालून सूर्याला अर्घ्य द्यावे. तसेच या दिवशी महिला काळे वस्त्र परिधान करून पूजा करू शकतात. या दिवशी काळ्या रंगाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आता सर्वात आधी घरातील देवांची पूजा करून घ्यावी. नंतर ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करून तिथे पाट किंवा चौरंग ठेवा. त्याभोवती आता सुंदर अशी रांगोळी काढा. प्रथम दिवा लावून देवाचं पूजन करून घ्या. चौरंगावर लाल रंगाचं वस्त्र अंथरून घ्या. नंतर पाटाभोवती गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करून घ्यायची आहे. पाटावरती विड्याची 2 जोड पाने ठेवायची आहेत. यावर थोडे तांदूळ ठेवायचे आहे आणि तांदळावरती गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे. तुमच्याकडे जर गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीची पूजा जरी केली तरीही चालेल. आता मूर्तीला हळदी कुंकू आणि अक्षता वाहून घ्यायच्या आहेत, फुलं वाहून घ्यायची आहेत, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि त्यानंतर सुगड हे धुवून घ्यायचे आहेत किंवा ओल्या कपड्यांनी पुसले तरीही चालतील. आता 5 सुगडाला 5 ठिकाणी आपल्याला उभं हळदी कुंकू लावायचं आहे. आता पाटावरती 5 ठिकाणी तांदळाच्या किंवा गव्हाच्या छोट्या छोट्या राशी करून घ्यायच्या आहेत आणि यावरती आपल्याला सुगडाची पूजा ही करायची आहे. काही ठिकाणी या सुगडांना गळ्याला लाल पिवळ्या रंगाच्या धाग्यांनी किंवा सफेद धाग्यांनी सुतवलं जातं. म्हणजे कलावेने किंवा लाल पिवळ्या धाग्यांनी 5 वेढे गळ्याभोवती बांधले जातात. पण आमच्याकडे असं काही केलं जात नाही. तसेच मातीच्या पंतीत आपल्याला तीळ व गूळ, तांदूळ हे ठेवायचं आहे. आता सगळ्यात आधी सुगडांमध्ये तीळ घालून घ्यायचा आहे. त्यानंतर वाटाण्याच्या शेंगा, घेवड्याच्या शेंगा, वालाच्या शेंगा, गाजर, ऊस, हरभऱ्याचे घाटे, शेंगदाणे, त्याचबरोबर गव्हाच्या लोंब्या ठेवायच्या आहेत. तर गव्हाच्या लोंब्या मिळाल्या नाही तर गहू ठेवले तरी चालतात. ज्वारीचं कणीस देखील ठेवायचं आहे. थोडे थोडे तिळगुळ देखील ठेवायचं आहे. बघा, तुम्ही जर तिळाचे लाडू बनवले असतील तर ते देखील तुम्ही सुगडामध्ये ठेवू शकता. आता सुगडांना हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे, अक्षता वाहून घ्यायच्या आहेत, एक एक फूल वाहून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे सुगडांची पूजा ही करायची आहे. आता सुगडांची पूजा झाल्यानंतर काही ठिकाणी हे सुगड नवीन कपड्याने झाकून ठेवतात तर काही ठिकाणी हे झाकून ठेवत नाहीत. आता त्यातून एक सुगड देवासमोर आणि एक सुगड तुळशीपाशी देखील काही ठिकाणी ठेवलं जातं. तसेच या दिवशी घरातील सर्व थोर मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा. काही ठिकाणी हे सुगड महिलांनंतर 5 जणींना वाण म्हणून देखील देतात. पण हे सुगड संक्रांती दिवशीच वाण म्हणून द्यायचं असतं. देवीच्या मंदिरातच काही जणी सुगड दान करतात. त्याचबरोबर तांदूळ, सफेद तीळ आणि तिळगुळ देखील ओवासण्यासाठी आपल्याला घ्यायचे आहेत. बघा, वेगवेगळ्या ठिकाणी सुगड पूजन हे वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. ताटामध्ये उरलेला ओवसा आहे तो एका प्लेटमध्ये तुळशीमध्ये ठेवायचा आहे. देवांना देखील ठेवायचा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी हा ओवसा सुवासिनी महिला एकमेकींना वाण म्हणून देखील देतात. हे वाण देताना सीतेचा ओवसा, रामाचा ओवसा, जन्मोजन्मी ओवसा असं म्हणतात.
मकर संक्रांतीच्या दिवशी ओवसाही पूजला जातो आणि विडे देखील पूजले जातात. तर हे विडे 5चा विडा आणि 25चा विडा असे विडे असतात. 5चा विडा म्हणजे 5 पानावर सर्व वस्तू एक एक ठेवल्या जातात आणि 25चा विडा म्हणजे सर्व वस्तू 5-5 ठेवल्या जातात. हे विडे पाटावरती पूजून घ्यायचे असतात. आता विडे पूजण्यासाठी काय साहित्य लागतं ते देखील जाणून घेऊ. विडे पूजण्यासाठी खाऊची पाने किंवा नागवेलीची पाने, विड्यावर ठेवण्यासाठी सुपाऱ्या, खारीक, खोबरं, बदाम, हळकुंड, वेलची आणि लवंग इत्यादी. आपण सुगड पूजन करून घेतलं की तेथेच आपल्याला विडे देखील पूजून घ्यायचे आहेत. आता आपण 5चा विडा म्हणजे काय ते जाणून घेऊ. आता पाटावरती विड्याची 2-2 पानं आपल्याला जोड पानं ठेवायची आहेत आणि आपण 5चा विडा पुजणार आहोत. त्यासाठी आपल्याला 5 ठिकाणी ही जोड पानं विड्याची ठेवायची आहेत आणि एक सर्व देवांचा विडा म्हणून देखील ठेवायचा आहे. आता या पानांवर एक एक सुपारी ठेवायची आहे, एक एक हळकुंड ठेवायचा आहे, खारीक ठेवायची आहे, खोबरं ठेवायचं आहे, बदाम ठेवायचा आहे. त्याचबरोबर विड्यावर एक एक वेलची देखील ठेवायची आहे, एक एक लवंग ठेवायचे आहे आणि सर्व विड्यांना हळदी कुंकू वाहून पूजा करून घ्यायची आहे. एक एक फूल देखील वाहून घ्यायचं आहे आणि नवीन लग्न झाल्यानंतर आपण जो ओवसा पुजतो तोच ओवसा आपण नेहमी पुजायचा असतो. आता एका वाटीमध्ये तिळगुळ भरून ती वाटी पाटावरती ठेवायची आहे. मकर संक्रांतीला जर पुरणपोळी बनवली असेल तर पुरणपोळीचा नैवेद्य सुगडांना ठेवायचा आहे. अगरबत्ती लावून सुगडांना ओवाळून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपली सुगडांची पूजा आणि विड्यांची पूजा ही झालेली आहे. पाटाभोवती छानशी रांगोळी देखील काढायची आहे. जर 25चा ओवसा असेल तर 5 ठिकाणी विड्याची 5-5 पाने ठेवून त्यावर ते वरील सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वस्तू 5-5 ठेवायची आहे. पुढे देखील मी तुझ्याबद्दल सविस्तर सांगणार आहे. आता नवरीचा ओवसा म्हणजे काय, तर नवीन नवरीसाठी मकर संक्रांतीचा सण अतिशय खास असतो. महाराष्ट्रात मकर संक्रांत नवीन नवरीची वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात येते. नवीन नवरीला काळी साडी घेतली जाते. त्याशिवाय हळदी कुंकवाच्या दिवशी तिला हलव्याचे दागिने देखील घातले जातात. या परंपरेनुसार 5 वर्षीय महिला वेगवेगळ्या सौभाग्याच्या वस्तू म्हणजे कुंकवाच्या डब्या, कंगवा, आरशे, बांगड्या, काळे मणीसर वाण म्हणून देतात. पहिला ओवसा हा 5चा किंवा 25चा असतो. 5चा ओवसा म्हणजे त्यात 5 विड्याची पानं, 5 सुपारी, 5 खारीक, 5 वेलची, 5 लवंग, 5 हळकुंड, 5 खोबऱ्याचे तुकडे किंवा वाटे असतात आणि 25चा ओवसा हे साहित्य 25 असतात. म्हणजे 25 विड्याची पानं, 25 सुपारी, 25 खारीक, 25 वेलची, 25 लवंग, 25 हळकुंड, 25 खोबऱ्याचे तुकडे आणि एक तुळशीसाठी विडा. पहिली मकर संक्रांती ही माहेरी असते, त्यामुळे ओवसा ही तुम्ही आई, काकी, सासू, नणंद, मामी किंवा वहिनी यांच्याकडून कोणाकडूनही घेऊ शकता. तसेच ओवसा घेईपर्यंत महिलांनी उपास हा ठेवायचा असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी आपण कोणकोणती कामे करायची आहेत तर बघा, मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून तिळाच्या पाण्याने आंघोळ करायची आहे. म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ व गंगाजल टाकायचं आहे आणि या पाण्याने आपण आंघोळ करायची आहे. त्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्याला फार महत्त्व आहे आणि या दिवशी तांब्याच्या भांड्यात पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये काळे तीळ, गूळ, लाल फुले व अक्षता टाकून ओम सूर्याय नमः हा मंत्र म्हणत सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. या दिवशी गरिबांना दान करायचं आहे. या दिवशी गरिबांना दान केल्यामुळे आपल्याला शुभफळ हे प्राप्त होतात. तर अशा प्रकारे मी या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीच्या सुगडपूजन व विडे बद्दल सर्व माहिती सांगितलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.